जय श्रीराम. छत्रपती संभाजीनगर येथे फुलंब्री तालुक्यामध्ये ही गोवंशाची कत्तल ही खूप मोठ्या प्रमाणात होते. तर स्थानिक पोलीस स्टेशनचे पी आहेत शहाणे सर, यांना मी काल इन्फॉर्म केलं. परवा दिवशी 26 आणि 27 दोन्ही तारखेला इन्फॉर्म केलं. तर त्यांच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ आम्हाला म्हणतो की आम्ही कुणाच्याही डायरेक्ट जाऊ शकत नाही. तर तिथं कत्तल चालू असताना त्यांची स्टाफ घरामध्ये गेला नाही आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्याच घरामध्ये 4 बैल आणली होती. ती बैल ही कत्तलीसाठी आणली होती. त्यांच्या बाजूच्या लोकांनी आम्हाला सांगितलं. पोलीस स्टेशनचे पी आय यांना आम्ही हे इन्फॉर्म केलं. इन्फॉर्म केल्यानंतर तिथली स्थानिक लोक आमच्यासोबत होती जे तिथे गेले स्पॉटला. तर पोलिसांचं असं म्हणणं की कसंही लोक ही बैल पाळतात. कशासाठी पाळतात कसंही लोक बैल? तर आमची पी आय साने सर पूर्णपणे तक्रार आहे की सर कसाही लोकांना पाठीशी घालतात व त्यांची सगळी पूर्ण मदत करतात. तर थोड्या दिवसामध्ये त्या काही दिवसामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर एसपी ऑफिसला एक मोर्चाचं आयोजन करणार आहे. तर स्थानिक ग्रामस्थांनी व इतर आजूबाजूच्या शहरातल्या लोकांनी मला मदत करावी. लवकरात लवकर मोर्चाचं आयोजन आपण करणार आहे. कारण ही जोपर्यंत आपण मोर्चा किंवा शहाणे सरांविरुद्ध ऍक्शन घेत नाही तोपर्यंत तिथली कत्तल ही थांबणार नाही. तर माझी सर्वांना विनंती की मोर्चाचं आयोजन करण्यासाठी मला मदत करावी. जय श्रीराम, जय गोमाता.